नमस्कार मंडळी, मी अंकुश गराटे या यूट्यूब चॅनलवर करतो सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे लोणावळा. आम्ही कोकणकर कला मंच टीम. तर मी आहे आत्ता नेरूळ स्टेशन आणि नेरूळ स्टेशनवरून ऑटो पकडले आणि चाललो आहे नेरूळ LP DY पाटीलच्या समोर, कारण तिथे आमची बस येणार आहे DY पाटीलच्या समोर. तर मी तिथे आता वेट करतो आहे. बरोबर कोर्टयार्ड हॉटेल आहे त्याच्या ऑपोजिटला आहे. मी बस केले आणि बस येणार आहे ती सांताक्रूजवरून. बस आली आणि त्यामध्ये चढलो आणि आमचा जो प्रवास चालू झाला तो आई एकविराच्या दर्शनासाठी आम्ही रवाना झालो आहे नेरूळ येथून. सर्व आमचे कलाकार आहेत त्या बसमध्ये. खूप धमाल मस्ती करून आम्ही जाणार आहोत आई एकविराच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो, वेळ झाला आहे सकाळच्या नाश्त्याची. कसं होणार असे ब्लॉगर आम्ही प्रकारे आताच मिळाला आहे. मी खारघरला पोहोचलो आणि आज मलाडवरून आले उपमा. हे कुठून आला उपमा? मलाडवरून नाला सोपरा विरार दिनचर्या क्रमांक येईल आता डायरेक्टर नाश्ता लो नाश्ता 10 रुपयाला प्लेट 10 रुपये बिस्का माल 10 रुपये. नाश्ता जास्त उरला आहे तर आम्ही विचार करतोय 10 रुपये प्लेट विकायचा. त्याच्यामध्ये जेवण आमचं येईल. त्याच्यामध्ये आमची जेवणाची सोय होईल. नाश्ता झाल्यानंतर आम्ही एकविराईच्या दर्शनासाठी रुपया सेट की पेटी बांध ले. हो सर. कृष्णासाठी रे साठी लवकरी संकट पडले वारी कृष्णा जाव रे लवकरी संकट पडले वारी. तर अशा प्रकारे आम्ही कारला डोंगराच्या जवळजवळ पोचलो आहे आणि आई एकविराच्या कारला डोंगराच्या पायथ्याशी आम्ही पोचलो आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. मित्रांनो, हा आहे कारला डोंगर आणि त्या कारला डोंगरावरतीच आपली एकविरा आई हात मांडून बसलेली आहे. मित्रांनो, आई एकविरा देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी कारला डोंगराच्या पायथ्याशी आता आम्ही पोचलो आहे. वरचं दृश्य आणि डोंगरावरील दृश्य हे तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असं दृश्य आहे, पहा. कारला डोंगर चढायला आम्ही सुरुवात केली. सोबत आम्ही कोकणकर कला मंचाची टीम कलाकार.
देवीची ओटी भरण्यासाठी फुले हार घेऊ शकता आणि प्रसाद पण आहे इकडे, प्रसाद पण घेऊ शकता. देवीची ओटी घेतल्यानंतर आम्ही पुढे चाललो आहोत. अशा प्रकारे आम्ही देवीची ओटी घेतले आणि चाललोय देवीला गाराणं घालायला. सगळ्या कलाकारांना एकत्र तर ठेव. मित्रांनो, आपण आलो आहोत आता एकविरा मंदिराजवळ. तर इथलं जे दृश्य आहे ते पावसाच्या वातावरणात खूप सुंदर असं इथलं दृश्य दिसतं. हा आहे मंदिरा शेजारी धबधबा आणि हा मंदिराच्या बाजूचा परिसर. खूप सुंदर असं इथलं दृश्य आहे एकविरा आईच्या मंदिराजवळचं. आणि मंदिराजवळच लेण्या पण आहेत, त्या लेण्या तुम्ही पाहू शकता. इथे आल्यानंतर मित्रांनो मन एकदम रमून जातं. वरती डोंगरावरती गर्दी खूप कमी होती. आम्ही सकाळी लवकर गेलेलो, त्यामुळे गर्दी कमी होती. त्यानंतर हळूहळू गर्दी वाढत होती. आता आपण एकविरा आईचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जाणार आहोत, प्रवेश करणार आहोत आतमध्ये. मग तुम्हाला ते आतले दृश्य तुम्हाला दाखवतो. आपण गाभाऱ्यामध्ये नाही काढू शकत व्हिडिओ, पण जेव्हा दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही फोटो शूटिंगसाठी सुरुवात केली. तर मित्रांनो, आम्ही कोकणकर ब्रँड गणपतीसाठी स्पेशल टी शर्ट आणि टोपी याचं टी शर्टचं अनावरण करताना आई एकविरा देवीच्या मंदिरासमोर या टी शर्ट आणि गणपतीच्या टोपीचं लॉन्च होतं आहे. वाजवा अंकुश सर करत राहा. रमेश दादा
इथे कढई चिकनची तयारी चालू आहे. फ्राय करायचं गावठी कोंबे. त्याचं आपण कढई चिकन बनवणार आहोत. हे सर्व टेस्ट घेतोय. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो 5 किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या भाजे धबधबा. एक नंबर व्ह्यू. मित्रांनो, तुम्ही जर का एकविरा मंदिराच्या दर्शनाला गेलात तर इकडे तुम्ही भेट जरूर द्या. भाजे धबधबा एक जबरदस्त असा धबधबा आहे आणि तिथे तुम्ही फॅमिलीसोबत जाऊ शकता. तिथे 2 धबधबे आहेत. हा मोठा धबधबा आहे भाजे धबधबा आणि त्याच्या अगोदरच एक छोटासा धबधबा आहे. छोटा म्हणता नाही येणार पण खूप सारं सुंदर असं दृश्य आहे. अप्रतिम निसर्गामध्ये धबधबा तुम्ही पाहू शकता. हा भाजे धबधबा आहे आणि त्याच्यानंतर पुढेच त्याच गावामध्ये अजून एक धबधबा आहे. त्याचं नावसुद्धा भाजे धबधबाच आहे. परंतु तिथे पर्यटक फार कमी असतात तर खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. पुढे पहा, तिथे आम्ही 15 ते 20 मिनटं धबधब्याचा आनंद घेतला आणि दुसऱ्या धबधब्याकडे आम्ही जायला निघालो. तर पहा पुढील धबधबा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा माझा ब्लॉग होता. एकविरा याचं दर्शन घेऊन आणि भाजे धबधबा बघून आम्ही परत मुंबईला रवाना झालो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.